पाटोवरून पुढील वाटचाल करीत असतात. काही अंतर चालून गेल्यावर आपला एक पूल लागतो. या पुलाखालून एक ओढा वाहत असतो. स्वच्छ व चमकणारे निर्मळ पाणी हळूवारपणे वाहत असे. या ओढा बारमास असाच अखंडितपणे वाहत असतो. त्याचे रमणीय दृश्य आल्हाददायक व मनोवेधक आहे. या पुलांच्या दोन्ही बाजूस सदैव बारामास हिरवीगार शेते मुबलक पिकाने नटलेली असतात. या झरण्याचे पाणी पाटावाटे त्यांना पोचतच असतात. या ओढ्याच्या पाण्यावर ती पोचली जातात. हा ओढा कुक्कळीच्या डोंगरातून उगम पावून येथून वाहत असतो. हा ओढ्याच क्वचित छोटे छोटे मासे ओढ्याच्या पाण्यात स्वरपणे खेळत बागडत असतात. ही आगळी विलोभनीय सृष्टीशोभा पाहत या ओढ्याचा पूल ओलांडून आपण पुढे वाटचाल करीत असतो. रस्त्याच्या उतरत्या क्षणीत नारळाच्या व वृक्षराईच्या मध्ये व डोंगराच्या पार्श्वभूमीवर दूरवर दिसणारा श्री देवस्थानाचा दीपस्तंभ व श्री देवालयाचा घोडाचा कळस हे पांढरे शुभ्रे मनोरे आपणास दिसत असतात. पाटोच्या रस्त्याने आपण जसजशी वाटचाल करीत जाऊ तसतशी नारळाची झाडी मागे पडत जाईल. तसतसं हे दोन्ही मनोरे स्पष्ट दिसू लागतात. ओढ्याच्या पुलावरून तर ते दोन्ही मनोरे सुस्पष्ट व भव्य दिसू लागतात. ओढ्याचा पूल ओलांडून काही अंतर चालून गेले म्हणजे मंदिराचा प्रवेशद्वाराचा जवळपास आलेलो असतो. लगेच डाव्या हातात शेतवड संपून खोल्यात असलेला शांत व गंभीर असा भव्य तलाव लागतो. या तलावास तळी म्हणतात. या तळीचा भाग बराच खोलात असून चोहोबाजूने जमिनीच्या सपाटीत पक्क्या भिंतीने बांधून काढलेला दिसतो. पूर्वी दिशेस तोंड करून ह्या तळीचे प्रवेशद्वार असून तेथून या तळीवर जाण्यासाठी जिनेवाचा मार्ग उतरून खाली जावे लागते. तळीचे बाजूने घाट व पाण्याचा आहेत. तेथे